करते आणि तुम्हा सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्या तत्वज्ञान या उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत मनापासून स्वागत करते. या मालिकेचं आज आपलं 38वं सत्र आहे. आपण आनंदाचे तत्वज्ञान समजून घेताना त्याच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. आपण व्हाय समजून घेतलं आहे, आता आपण व्हॉट समजून घेत आहोत. त्यात आपण माया तत्व ही संकल्पना समजून घेत आहोत आणि मागच्या वेळेला परमपूज्य मंगेश दादांनी उल्लेख केल्याप्रमाणे जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जे जे मनास भासले, तितके रूप जयाचे, असं हे मायातत्व आहे. आणि आपण मायेची 8 लक्षणं आतापर्यंत बघितलेली आहेत आणि मंगेश दादांच्या समर्थ मार्गदर्शनामुळे आपल्याला थोडं थोडं कळायला लागले असं म्हणायला हरकत नाही. एवढं बोलून मी आजच्या सगळ्या कार्यक्रमाचे सूत्र परमपूज्य मंगेश दादांकडे सोपवते आणि आजच्या विवेचनाला त्यांनी सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय? अगदी व्यवस्थित येतोय दादा. गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशूण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम श्री राम जय राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान
मालिका सुरू आहे. चिंतन मालिका सुरू आहे. बऱ्याच वेळा शब्द ऐकला असेल माझ्याकडून, चिंतन. कारण आपल्याला चिंता करण्याची नेहमीच सवय असते. सवय कशाची नसते तर चिंतनाची नसते. आणि मला तर हे आठवण्याचं कारण आनंदाचे तत्वज्ञान असं आपण त्याला नाव दिलंय. कारण चिंतन हे आनंदासाठी करायचं असतं. नव्हे चिंतनातून आनंद मिळतो. आणि चिंतेतून काय मिळतं हे आपण सर्वजण समृद्ध जीवन जगलेलो असल्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. कारण आपण आयुष्यभर काय करत आलोय? चिंताच करत आलोय. काय होईल? कसं होईल? हा आपला मंत्र आयुष्यभर आपण जपत आलोय. अजूनही श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं तसं आपल्याला जमत नाही. पण काय होईल, कसं होईल मात्र छान जमतं. काय होईल, कसं होईल, केव्हा होईल? फार तर फार. पण हे जे चिंतन आहे, ज्याची परिणती आनंदामध्ये होणार आहे. तर त्याच्या आड जे येत आहे, त्याचा विचार आपण करतो आहोत. जिला माया असं म्हणतात. आत्ता मी बोलताना चिंता शब्द वापरला. ते मायेचं एक स्वरूपच आहे ते. माया, माया, माया. मी मागच्या वेळेला एकदा गमतीने म्हणालो होतो, की असं काही ते Amazonचं पॅकेज येतं आपल्या घरासमोर रोज सकाळी डिलिव्हर्ड बाय समबडी म्हणजे आता गॉड म्हणूया. And then he rings the bell, we open the door, we get the package, we open the package. That's Maya for you to deal with for today. असं काही असतं का? असं काही नसतं. ती माझ्याच आतमध्ये ठाण मांडून बसली आहे आणि ती विविध पद्धतीने व्यक्त होते. त्यात चिंता हा त्याचा एक तिचं फार भयानक रूप म्हणूया. कारण खूप छळलाय त्या मायेच्या त्या रूपाने आपल्याला आत्तापर्यंत खूप छळलेलं आहे. तर ह्या दृष्टीने आपण मगाशी उल्लेख झाला तसं ज्याला मायेची लक्षणं म्हणतात. ते समजून घेतो आहोत, की काय पद्धतीने ती माया अभिव्यक्त होते. शुद्ध मराठीमध्ये मॅनिफेस्ट माझ्या आयुष्यामध्ये, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये. कारण कितीही तुम्ही म्हणजे आपण कशाला अगदी संत शास्त्र जरी मायेबद्दल जे बोलले, तरी कितीही आपण तिची लक्षणं समजून घेतली, तरी अनुभव तर सुरू आहे ना सातत्याने. कशाला आपलं हे आत्ताचं ह्या क्षणीचं बोलणं ऐकणं सुद्धा मायेच्याच प्रांतातलं आहे. अनेक वेळा आपण बोललो त्या विषयावर. त्यामुळे तिचे अनेक पैलू आहेत. काही आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. काही आपल्याला अत्यंत त्रास देणारे असे आहेत. ह्या दृष्टीने आपण मायेचं काय म्हणूया, पुन्हा हे सगळ्या त्याच्या विविध अभिव्यक्ती समजून घेतो आहोत. मागच्याला आपला सगळा विचार करून झाला. ज्ञानाचे 2 प्रकार पाहिले, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह. या दोन्ही ज्ञानात न बसणारं ते ब्रह्मज्ञान जे या मायेच्या पलीकडचं आहे. असा आपण सगळा तो विचार केला. 10 दिवस झाले आहेत. अनंत चतुर्दशी झाली, गणपती गेलेत, असं आपल्याला वाटलं. त्याचाही आपण विचार केला. गणपती येतो, जातो. तो सगळा विचार करून आपला झाला. आणि आपली मायेची एक 2 लक्षणं राहिली आहेत, असं मी मागच्या वेळेला बोललो होतो. पुन्हा एकदा काही गोष्टी स्पष्ट करतो. जी लक्षणं आपण बघतो आहोत, त्याच्यात काही विशेष असा क्रम आहे, काही विकास आहे, असं काहीही नाही. मी एका विशिष्ट पद्धतीने ते क्रमाने ते मांडले, कारण काही विशिष्ट पद्धतीने विचार तुमच्यासमोर मांडण्याच्या दृष्टीने. या पलीकडे त्याला महत्त्व नाही. संख्येला महत्त्व नाही. मी अजून 2 म्हणालो, अजून एक तिसरं पण तिचं लक्षण आहे. म्हणजे अजून शेवटचं म्हणूया. पण ते ज्ञाननिवर्तेसारखंच असल्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाहीये. तिला अंतवान असं म्हणतात. आता अंतवान म्हणणं म्हणजे काय? किंवा ती ज्ञाननिवर्ते आहे म्हणणं असं काय? कारण आता तेच लक्षणाचा आपल्याला आज विचार करायचा आहे. 9वं लक्षण पुढचं त्याला ज्ञाननिवर्ते असं म्हणतात. अंतवान मी जे म्हणालो. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की संख्येला महत्त्व नाही, क्रमाला महत्त्व नाही. कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला कुणीही हा प्रश्न विचारणार नाही. मायेची 9 किंवा 10 काय जी लक्षणं आहेत किंवा किती लक्षणं आहेत ते सांगा आणि ती लिहा. 10 पैकी त्या प्रश्नाला 10 मार्क आहेत.
असं कधीही कुठेही होणार नाही. आणि झालं आणि मी ती तशी लिहून काढली. मला 10 पैकी 10 जरी मिळाले, तरी त्या मायेला जर मला नीट सामोरं जाता येत नसेल, तर परमार्थामध्ये मला 0 गुण आहेत. हाही विचार आपला बराच वेळा करून झालेला आहे. तेवढंच एक स्पष्ट केलं फक्त. ज्ञान निवर्त्य अजून एक लक्षण आहे तिचं, आणि हे मी जसं म्हणालो, की एका विशिष्ट पद्धतीने विषयाची मांडणी करण्यासाठी म्हणून मी ही 2 लक्षणं सगळ्यात शेवटी ठेवली मुद्दाम. ही सगळी लक्षणं तिची ऐकली, पण आता सगळ्यात महत्त्वाची लक्षणं साधक म्हणून जे मी मागच्या वेळेला बोललो होतो, ते आता आपल्या समोर येतायत. ज्ञान निवर्त्य, माया ज्ञान निवर्त्य आहे, हे तिचं एक लक्षण आहे. म्हणजे काय, तर ज्या क्षणी हा एखादा पदार्थ किंवा ही गोष्ट मायिक आहे, असं आपल्याला ज्ञान होतं, त्या क्षणी माया निवृत्त होते, संपते. समर्थ म्हणतात, मायेला ओळखलं की ती लाजते, असं म्हणतात. ती लाजते, निवृत्त होते. आपल्याला माहिती आहे, भारतात आपण बघितलं असेल, लाजाळू नावाचं एक झाड असतं. त्याच्या पानांना स्पर्श केला की ती कशी पानं ती अशी मिटून जातात, लाजतात ती. त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये जरा काय म्हणूया, अधिक उत्तम प्रकारची जाणीव, म्हणजे झाडांमध्ये जीव आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी ते सिद्ध केलं आहे. पण लाजाळूचं विशेष झाड, की त्याच्यामध्ये अजून एक वरच्या पातळीवरची जाणीव, की स्पर्श केल्यानंतर तिथे प्रतिक्रिया उमटते, इतकी जाणीव लाजाळूच्या झाडामध्ये. असो, तर ते जसं लाजतं, निवृत्त होतं. तसं ही माया, तिला ओळखलं की ती निवृत्त होते, लाजते, असं समर्थांचा शब्द. लाजते याचा अर्थ ती निवृत्त होते. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक दृश्य पदार्थ हा मायिक आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, बोलणं झालेलं आहे. पण स्मरण, की इथे दृश्य जेव्हा मी शब्द वापरतो, तेव्हा जे डोळ्यांनी दिसतं, असा त्याचा विचार फक्त करायचा नाही. सुरुवातीलाच आत्ता मागच्याच वेळेला सांगितलेली समर्थांची ओवी, तिचा उल्लेख झालेला आहे. जे डोळ्याला दिसतं, कानाला ऐकू येतं, हाताने स्पर्श करता येतो, जिभेने ज्याची चव घेता येते, नाकाने ज्याचा गंध घेता येतो, हे झाले 5 ज्ञानेंद्रिय ॲज अ इनपुट डिव्हाइसेस अँड देअर इनपुट प्लस द प्रोसेसिंग ऑफ द सीपीयू दॅट हॅपन्स. थोडीशी टेक्नॉलॉजीची भाषा, पण ज्याचा मी थोडक्यामध्ये विचार करू शकतो, ज्याच्याबद्दल मी तर्क करू शकतो, हे सर्व इतका मायेचा संपूर्ण पसारा. या सगळ्याला दृश्य म्हणायचं, एवढंच मला सांगायचं होतं. तर असं हे जे प्रत्येक दृश्य पदार्थ पुन्हा एकदा मायिक आहे, असं ज्या क्षणी आपल्या लक्षात येतं, त्या क्षणी त्याचा आपल्यावर होणारा काय होतं, अनुकूल प्रतिकूल परिणाम होईन असं होतं. आणि ह्याला म्हणायचं माया निवृत्त होते, बरं का. काही-काही गोष्टी हळू-हळू आपण स्पष्ट करत जाणार आहोत, शिकत जाणार आहोत. आणि कुठे मनामध्ये गोंधळ असेल किंवा निवृत्त शब्द नीट आपल्याला कळत नसेल, की माया निवृत्त होते म्हणजे काय? जसं मी ऑफिसमधनं किंवा कार्यालयातून निवृत्त होतो, ज्याला शुद्ध मराठीत रिटायरमेंट असं म्हणतात. म्हणजे मग मी जसा तो मनुष्य पुन्हा कार्यालयात पुन्हा दिसतच नाही. मग ही माया दिसतच नाही का? तसं नव्हे. म्हणून मी सांगतो, की मग निवृत्त होते म्हणजे काय? तर ज्या क्षणी मी ओळखतो, की हे सगळं मायिक आहे. मायिक आहे याचा अर्थ मिथ्या आहे. त्या क्षणी त्याचा माझ्यावरती होणारा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम 2 प्रकारचे असतात. भगवद्गीतेत अनेक श्लोक आहेत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, भगवंत म्हणतात. इच्छा द्वेष समुत्थेन. इच्छा आणि द्वेष किंवा त्याला राग-द्वेष असेही म्हणतात. राग हा संस्कृत शब्द आहे, बरं का. आपल्याला राग म्हटलं की जो पटकन येतो तो नव्हे. राग म्हणजे आसक्ती संस्कृतमध्ये. त्याच्या विरुद्ध द्वेष. लव्ह हेट रिलेशनशिप शुद्ध मराठी शब्द सांगायचा झाला त्याला तर. तर अनुकूल हे कशातून होतं? एखादी गोष्ट अनुकूल वाटते, एखादी गोष्ट प्रतिकूल वाटते. आणि मग ती पुढची गाडी आपल्याला आता तिकडे नाही जायचं, तो विचार नाही करायचा इच्छा द्वेषाचा वगैरे. पण अनुकूल, प्रतिकूल हा जो एक परिणाम आपल्यावरती होतो, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा व आजूबाजूच्या व्यक्तींचा, परिस्थितीचा, वस्तूंचा वगैरे.
उदाहरणार्थ बऱ्याच वेळा आपण तो दृष्टांत पाहिला, जादूच्या खेळामध्ये गोष्टी दिसतात. आता त्या प्रत्यक्ष बघताना अशक्य वाटणाऱ्या त्या गोष्टी असतात खरं. अनेक जादूचे प्रयोग आपण प्रत्यक्षात पाहिले किंवा त्याचे काही व्हिडिओ पाहिल्यामुळे. दृकश्राव्य. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तो जादूगार आपल्याला खरं दाखवतो. पण ती केवळ हातचलाखी आहे, त्या खरं नाही, हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा ते दिसत असूनही जसा आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मग आपण काय करतो? मग त्याच्याकडे आपण एक केवळ गंमत किंवा एक कौतुक म्हणून पाहतो. कौतुक वाटतं की नाही आपल्याला? खरंच म्हणजे आपण भारावून जातो, की ही एवढी हातचलाखी मान्य आहे. माहिती असताना ही हातचलाखी आहे, पण मती गुंग होते आपली ज्याला म्हणतात. ही हातचलाखी केलीच कशी असेल त्या जादूगाराने? म्हणजे मी तर नाही करू शकणार, असा आपण निर्णय सुद्धा घेऊन करून मोकळा होतो. पण आपण त्याचा नंतर फारसा विचार करत नाही. ते बघत असताना, ती जादू प्रत्यक्ष घडत असताना आपण एक गंमत म्हणून तिच्याकडे पाहतो. कौतुक म्हणून आपण तिच्याकडे पाहतो. पण याउलट समजा आपण टीव्हीवर समजा बघतो एखादा जादूचा प्रयोग आणि समजा लहान मुलं आहेत आपल्यासमोर. तर लहान मुलं हा दृष्टांत सुरू आहे. परमार्थामध्ये त्याला अज्ञानी जीव असं म्हणतात. म्हणजे आपण लहान मुलं आहोत थोडक्यात. पण दृष्टांत सुरू ठेवूया. तर लहान मुलं जेव्हा ते त्या जादूच्या गोष्टी पाहतात, तेव्हा त्यांना त्या खऱ्या वाटतात. त्यांना हे हातचलाखी आणि हे ते जादू हे सगळं काही त्यांना माहिती नसतं. त्यामुळे त्यांना ते खऱ्या वाटतात. त्यामुळे ते कधी घाबरतात, कधी आनंदाने उड्या मारतात. ह्या ज्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्या जादू बघितल्यानंतर त्या आपल्या होत नाहीत. कारण काय झालंय? आपल्या दृष्टीने त्या जादूची जी माया आहे, ती निवृत्त झालेली आहे. कारण हे आपल्याला त्याचं ज्ञान आहे, की हे खरं नव्हे, ही हातचलाखी आहे. भलेही ते आपल्याला करता येत नसेल, जादू कोणी म्हटलं करून दाखवा, नाही करता येत, मान्य. पण हे तर निश्चित कळलंय, की हे खरं नाहीये, हे सत्य नाहीये, माहिती असतं आपल्याला. पंचदशी आपल्याला सांगते, की अगदी हाच दृष्टांत पंचदशी देतो, की "न वेत्ती लोको यावत्तम साक्षातात साक्षात्तत चमत्कृतीं धत्ते मनसी पश्चात्तु मायैष्येत्युपशाम्यति" असा तो श्लोक आहे. चित्रदीप श्लोक क्रमांक 136. चित्रदीप नावाचं प्रकरण आहे पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये. "न वेत्ती लोको यावत्तम" जोपर्यंत लोकांना मायेचे खरे स्वरूप प्रत्यक्ष कळत नाही. आता जादूचं जे एक दृष्टांत दिला तो तेवढ्यासाठी दिला. "न वेत्ती लोको यावत्तम साक्षात तव चमत्कृतीं" स्वरूप प्रत्यक्ष कळत नाही तोपर्यंत त्यांना तिच्या चमत्कारांचं काय होतं? मनोमन नवल वाटते. मनसी चमत्कृतीं धत्ते. दुसरं जे चरण आहे त्याचं धत्ते मनसी पश्चात. माया एष तू उपशाम्यती. तर तिच्या चमत्कारांचं मनोमन नवल त्यांना वाटतं. पण तिचं जेव्हा स्वरूप कळतं तेव्हा ही तर माया म्हणजे एषा माया, ही तर माया आहे असं समजून म्हणजे इतिमत्वा त्यांचं काय होतं? आश्चर्य मावळून जातं. उपशाम्यती म्हणजे मावळून जाणे, शांत होणे वगैरे. सारांश मायेचं स्वरूप कळल्यानंतर आपली जी शांत स्थिती आहे, आता महत्त्वाचा विचार येतोय पुढे. काय होतं नेमका अंतःकरणामध्ये जसा-जसा आपण हे ओळखायला लागतो, ती ज्या-ज्या प्रमाणात निवृत्त व्हायला लागते, मायेचं स्वरूप कळलं, की आपली जी एक अंतःकरणाची जी एक शांत स्थिती असते, त्यात बिघाड निर्माण होत नाही. एक थोडासा त्याचा अंदाज द्यायचा असेल, तर आपण आपल्या रोजच्या अनुभवातलं उदाहरण घेऊ शकतो. आपण सर्वजण सकाळी झोपेतून जेव्हा जागे होतो, कल्पना करा, पहिले काही क्षण म्हणतोय मी. कारण आपल्या प्रत्येकाचा पराक्रम वेगवेगळ्या पातळीवरचा असल्यामुळे मी फार पुढे जात नाही. पण काही क्षण तरी निदान आपण सर्वजण शांत असतो की नाही? कल्पना करा. कल्पना करण्याची गरजच नाही. अनुभव आहे. आठवा म्हणजे स्मरण करा. रोज आपण तो अनुभवतो. सकाळी उठल्यानंतर बहुतांश लोकं असं धाडसाने विधान करायला हरकत नाही. शांत असतात सुरुवातीचे काही क्षणच म्हणतोय मी. मिनिटंही नको जाऊ दे.
का? कारण ह्याच्यातनं खरं काही गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे त्याला वेदांताची सुद्धा गरज नाहीये. केला का कधी आपण विचार, का बरं मी शांत असतो? त्याचं साधं उत्तर आहे. मला अशांत करणारं जे होतं, ते शांत झालं होतं रात्रभर. याच्यातनं हे लक्षात येतं मला अशांत कोण करतं? आपलंच अंतःकरणाबद्दल मी बोलतो. तर ती जी शांतता जी आपण रोज अनुभवतो, जाग आल्यानंतरचा थोडा काळ, कल्पना करा तो काळ आपल्याला वाढवता आला. जास्तीत जास्त वाढवता आला. असं म्हणतात सुद्धा. ध्यान किंवा ध्यानातनं काय मिळवायचं असतं, तर झोपेत जे सुख मिळतं ते जागेपणी मिळवता येतं. त्यालाच तर ध्यान म्हणतात. असो तो विषय फार वेगळा आहे. पण ही जी शांत स्थिती आहे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होत नाही. आणि मग जगातील या मायेचे जे सर्व व्यवहार आहेत त्याच्याकडे आपल्याला एक खेळ म्हणून पाहता येतं. आत्ता जो जादूचा खेळ आपण विचार केला. त्यामुळे आपली एक अंतःकरणाची निर्विकार अशी एक स्थिती असते. त्याला धक्का लागत नाही. एकदा मी दिला होता का दृष्टांत मला आठवत नाही, पण ते रिक्टर स्केल म्हणतात ना, भूकंप होतो, तो किती मोठा झाला हे मोजण्याचं जे यंत्र, भूकंप मापन यंत्र. तर ते असं तुम्ही पाहिलं असेल त्याचा आलेख, ग्राफ असं थोडंसं हळू हलते ती, निडल ज्याला म्हणतात ती सुई. पण जेव्हा होतो भूकंप, तेव्हा जे काही होतं ते आपण पाहिलेलं आहे, तो ग्राफ ज्याला म्हणतात. आणि मग पुन्हा थोड्या वेळाने ती शांत होते. पुन्हा आपलं ते शांत लयीत सुरू राहतं. ही जी शांत लय आहे, आता भूकंप काही वर्षांनी, काही दशकांनी, काही शतकांनी वगैरे होतो. म्हणजे प्रत्यक्ष जो होतो. जमिनीबद्दल बोलतोय मी भूकंप. जमीन कंपन पावते. भू म्हणजे जमीन. कंपन पावते ती, व्हायब्रेट होते शुद्ध मराठीत. पण माझ्या अंतःकरणात अखंड भूकंप घडत असतात. अखंड. म्हणजे ती जी आहे, तर माझे कल्पना करा आपल्या अंतःकरणाचा जर ग्राफ काढता आला असता असा, तर कसा आला असता तो? आपल्यालाच बघावासा नसता वाटला, इतका शुद्ध मराठीत केओटिक दिसला असता तो. का? मग हे भूकंप येतात कशाचे? मायेचे. मी जेव्हा ते माझ्या अंतःकरणात शॉक ॲब्सॉर्बर्स बनवतो, हे जे येणारे धक्के आहेत तिचे, हे शॉक ॲब्सॉर्बर्स कशाचे असतात? तेच आपण आता विचार करतोय, की तिचं मिथ्यात्व ओळखलं, की हे जे बसणारे धक्क्यांचं जे उंची आहे ना, ती कमी व्हायला लागते. त्याला शब्द आहे फिजिक्समध्ये, भौतिकशास्त्रात. याला म्हणायचं निर्विकार स्थितीला आपल्या धक्का लागत नाही आणि असा जो ज्ञानी असतो, त्यालाच तर भगवद्गीता काय म्हणते? स्थितप्रज्ञ म्हणते. स्थितप्रज्ञ म्हणजे ज्याला कशाचंच काही वाटत नाही असं नाही बरं. ते असतात समज काहीतरी नाही. म्हणजे काय दगड, हे म्हणजे दगड आहेत म्हणजे काय? यांना काय शुद्ध मराठीत इमोशन्सच नाहीये. असा त्याचा अर्थ नाहीये. तो पुन्हा विषय वेगळा होऊन जाईल. पण असे आहेत समज, गैरसमज. जाऊ दे आता आठवला म्हणून सांगून टाकतो. परमपूज्य काकांनी एक गमतीदार किस्सा सांगितला होता त्यांच्या प्रवचनामध्ये. ते एका ठिकाणी खेड्यात गेले होते एका ठिकाणी प्रवचनाला. शाळेत होतं प्रवचन ठेवलेलं त्यांचं. तिथे फळ्यावरती म्हणे हे लिहिला होता, सुविचार. आठवतात का ते दिवस आपल्याला? सुविचार वगैरे लिहायचे पहा. गेले ते दिन गेले नाही का? म्हणून तर सगळं बिघडत चाललाय समाज. तेव्हा सुरुवात विद्यार्थ्यांची सुविचारांनी व्हायची. असो, सुविचार तिथे लिहिला होता, स्थितप्रज्ञ म्हणजे काय? ज्याची प्रज्ञा बंद पडलेली आहे. हा घडलेला प्रसंग सांगितलाय परमपूज्य काकांनी. स्थित म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. जे हालत नाही, बंद पडलेलं आहे आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. त्यामुळे ज्याची बुद्धी, प्रज्ञा बंद पडलेली आहे, तो स्थितप्रज्ञ. अशी एक मजेशीर व्याख्या तिथे. असो, थोडासा विनोद. पण अर्जुनाने जो प्रश्न केला दुसऱ्या अध्यायामध्ये, "स्थितप्रज्ञस्य का भाषा? समाधिस्तस्य केशव. स्थितधिः किं प्रभाषेत? किमासीत रजेत किं?" वगैरे, वगैरे. त्याचं जे उत्तर भगवंतांनी दिलं आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक भगवद्गीतेत आपल्या समोर येतो, की ज्याचा आपल्याला आत्ताचा जो आपला विचार सुरू आहे, त्याला खूप पूरक असा विचार आहे.
निर्विकार स्थितीला धक्का लागत नाही याचा एक दृष्टांत तिथे भगवंतांनी दिला की आपूर्यमाण अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. सुंदर श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे भगवंत दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे पाणी सर्व बाजूंनी समुद्रात सतत प्रवेश करत असतं. आपल्याला माहिती आहे सर्व नद्या विविध काय असतील अजून ओढे नाले जे काय असेल ते सर्व बाजूंनी पाणी ते आणून समुद्रात ओतल्या जात असतं अखंड. असं सतत ते प्रवेश पाणी करत असूनही समुद्राची मर्यादा अढळ राहते. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम अचल राहते त्याची प्रतिष्ठा. समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत ज्याप्रमाणे तद्वत त्याप्रमाणे तद्वत कामायम प्रविशन्ति सर्व त्याप्रमाणे सर्व विषय सर्व बाजूंनी त्या ज्ञानाच्या अंतःकरणात प्रविष्ट होत असूनही त्याची शांती अढळ राहते. म्हणून फार सुंदर दृष्टांत आणि आपल्यासमोर सिनॅरिओ ज्याला म्हणतात असं ठेवलेला आहे की असं नाही की तो ज्ञानी व्यवहार करत नाही, असं नाही तो ज्ञानी कर्म करत नाही, असं नाही की ते प्रारब्ध त्याच्यासमोर आणून ठेवत नाही जे आपल्यासमोर ठेवतं. करणार आपण त्याचाही विचार. पण असं असून त्याची शांती ढळत नाही. म्हणजे थोडक्यात काय हे होऊ शकतं. पण आपल्यासाठी शेवटचं अगदी त्याचं जे चरण न कामकामी म्हणजे काय विषयांची इच्छा करणारा जो असतो आणि आपल्या आत्ताच्या संदर्भामध्ये मायेला सत्य समजणारा जो असतो तो शांतीला प्राप्त होत नाही. किती शिकायला मिळतं ना पदोपदी शिकायला मिळतं. आपण शिकत नाही फक्त आपण पाठ करतो पुढे जातो. साधं इथल्या इथे शिकायला मिळतं की जर माझं आयुष्य अशांत आहे असं मला वाटत असेल जर कोणी असेल की नाही प्रगाढ शांती आहे माझ्या आयुष्यामध्ये तो आलाच नसता इथे अभ्यासाला. त्याला गरजच नाहीये. प्रशांत म्हटलेलं आहे त्याला भगवद्गीतेमध्ये. प्रशांत शांतीला सुद्धा जिथे शांती शांतीची पै शांती निवृत्ती दाता माऊली म्हणते सद्गुरूंचं वर्णन करताना स्वतःच्या त्या शांतीला सुद्धा जिथे शांती प्राप्त होते त्या शांतीचं विश्रांतीचं ठिकाण. थोडक्यात माझ्या आयुष्यात जर अशांती आहे कमी अधिक प्रमाणात कोणाच्या आयुष्यात खूप असेल कोणाच्या आयुष्यात कमी असेल पण आहे ना अशांती मग याचा अर्थ स्पष्ट आहे या भगवद्गीतेच्या श्लोकाप्रमाणे की विषयांची इच्छा करणारा जर माझ्या आयुष्यात अशांती आहे याचा अर्थ मी काय करतो विषयांची जबरदस्त इच्छा कर्मफलाची जबरदस्त इच्छा त्यामुळे विषयांची इच्छा जितकी जास्त कर्मफलाची इच्छा जितकी जास्त आणि सगळ्यात महत्वाचं जेवढ्या तीव्र प्रमाणात त्या प्रमाणात डायरेक्टली प्रपोर्शनल अशांती जास्त. अगदी छान आपल्या कोणालाही कुठेही विचारायची जायची गरज नाही. आपणच आपल्या आयुष्याचा विचार करायचा कारण माझं आयुष्य मलाच चांगलं माहिती असतं. माझ्या अंतःकरणाची स्थिती मलाच चांगली माहिती असते. दुसरं कोणालाच सांगते कळू शकत नाही आणि ती लपवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. कारण लोकांसमोर एक इमेज आपली उभी करत असतो आपण. पण आतमध्ये काय गडबड चालू आहे मला माझं चांगलं माहिती असतं. तर माझ्या अंतःकरणात माझं अंतःकरण निर्विकार राहू शकत नसेल तर याचा अर्थ असा आहे की या 3 निकषांवरती मी नापास होतोय, अनुत्तीर्ण ठरतोय. एक विषयांची इच्छा, कर्मफलाची इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची तीव्रता. कारण आपण प्रापंचिक असल्यामुळे आपल्याला तीव्रतेचा जास्त विचार करावा. कारण याचा अर्थ काय इच्छा निर्माणच होणार नाही असा त्याचा अर्थ नाहीये. तोही आपण थोडासा बघितला होता, विचार केला होता. अजूनही करू. पण आपण प्रापंचिक असल्यामुळे आपल्यासाठी विधीचे पालन ते त्यागाचे समान. केली आहे, आपली सोय केली आहे प्रापंचिकाची. विधेते पाळीत निषेधाते गाळीत. इथपर्यंत आपण करतो बहुतांश सगळेजण. पण गडबड पुढच्या चरणात होते. मज देऊनी जाळीतलं कर्मफळ हे विसरूनच जातो. ती फळं मी स्वतःकडे ठेवून घेतो आणि मग ती मला अशांत करतात. त्यामुळे जितकी तीव्रता जास्त आहे ना इच्छांची, जितकी कर्माच्या
फळाची इच्छा तीव्र तितकी अशांती जास्त. आणि भगवद्गीतेचा एक सिद्धांत पाठच करून ठेवायचा. कोणता? याच दुसऱ्या अध्यायात भगवंतानंतर पुढे म्हणतात, अशांतस्य कुतः सुखम्. मी अत्यंत अशांत आहे आणि मी खूप सुखात आहे. ही 2 वाक्य समोरासमोर ठेवली. कशी वाटतात? कसं वाटतं ऐकायला? व्यवहारात सुद्धा कसं वाटतं? अत्यंत अशांत आहे, पण मी अत्यंत सुखात आहे. असं म्हणतं का कोणी? शक्य आहे का? भगवद्गीता तो सिद्धांत मांडते आपल्यासमोर. अशांतस्य कुतः सुखम्. प्रश्न विचारतात आहे भगवंत आपल्यालाच. अशांताला सुख कुठून मिळणार तुम्हीच सांगा. हे सगळं कळत असून माझ्या अशांतीची सर्व व्यवस्था माझ्या जीवनामध्ये मी करत असतो आणि तरीही सुखाची अपेक्षा करतच असतो. कदाचित त्यांनी अजून अशांतीत भर पडत असावी. अजून सुख का मिळत नाही. ज्ञान निवर्ती आहे ती. आपण या मायेचं हे लक्षण पाहतो आहोत, की इतकं सगळं तिचं वर्णन आधी आपण ऐकलं गेले 3-4 सत्र म्हणा, 5 म्हणा चालू आहे आपलं. पण सर्वात महत्त्वाचं साधकाच्या दृष्टीने मी याच्याचसाठी म्हणालो, की अशी जरी ती असली, तरी ती निवृत्त होते. नाहीतर या सगळ्या तत्वज्ञानाला अर्थच उरला नसता. म्हणून तर तिला सत म्हणत नाहीत. पुन्हा एकदा स्मरण करून देतो. सत विलक्षण, असत विलक्षण जे आपण अगदी सुरुवातीला शिकलो. का? कारण सतचं लक्षण एकदा आपण केलं, त्याची व्याख्या केली. वी हॅव एस्टॅब्लिश्ड द डेफिनिशन. व्हॉट? त्रिकालाबाधित जे असतं, म्हणजे जे कधीच निवृत्त होत नाही, आत्ताच्या भाषेत बोलूया. त्याला सत म्हणतात. माया जर सत असती, तर कल्पना करा, ना वेदांना अर्थ उरला असता, ना भगवद्गीतेला उरला असता, ना सद्गुरूंना, ना संतांना कुठल्याच शिकवून. कारण ती सत आहे, ती कधीच निवृत्त होणार नाही, असं नाहीये. पण पुन्हा शुद्ध मराठीत ॲट द सेम टाईम ती असत पण नाहीये. आपली सगळी गडबड तिथे होते. असत असतं तर पुन्हा गरजच उरली नसती या सगळ्या तत्वज्ञानाची. ती सत नाही, ती असत नाही, अनिर्वचनीय. त्यामुळे ज्ञान निवर्ते आहे. फार मोठा दिलासा आपल्यासाठी आहे, की नाही तिची निवृत्ती होऊ शकते, झालेली आहे आणि तिची निवृत्ती झालेले किंवा तिचा निराश केलेले महात्मे, ज्यांना जीवनमुक्त म्हणतात, ज्यांना संत म्हणतात, ज्यांना सद्गुरू म्हणतात, सर्व काळी समाजात आहेत, आजही आहेत. आजही आहेत. आपल्याला ओळखता येत नाही फक्त. कारण आपल्याला थोडंसं काय झालंय आज, विशेषतः 21व्या शतकात, एक तर आपल्याकडे वेळ कमी आहे. अटेन्शन स्पॅन म्हणतात त्याला शुद्ध मराठीत. तो फार कमी आहे. त्यामुळे मग आपल्याला काय होतं, आपण बाह्य रंगाला फार भुलतो. भगवे कपडे घातले म्हणजे हां, इथे काहीतरी आहे. दाढी वाढवली असेल तर अजूनच छान. जटा असतील तर पूर्णच मार्क डोक्यावरती. हे जे बाह्य रंगाला मग काय भुललासी वरलिया रंगा, तुकाराम महाराज म्हणतात. मग हे असू नये का? असं कोणीच म्हणत नाही. पण हे आहे म्हणजे आतमध्ये जे असायला हवं ते आहे असं होत नाही. हेही आहे आणि आतमध्ये जसं हवं तसं असेल तर आदर्श. त्याला संन्यासीच म्हणतात. आदर्श. त्यामुळे संत ओळखण्यासाठी संतांच्या सहवासात राहावं लागतं. का? कारण अंतरंग ओळखायला वेळ लागतो ना जरा. त्यामुळे ज्ञानाने ज्यांनी तिचा निराश केलेला आहे, असे महात्मे आजही समाजात आहेत. सर्व काळी असतात, नाहीतर आपल्यासारख्यांचा उद्धार करणार कोण? पुढे तिचं 10वं पुढचं म्हणूया, 10वं म्हणजे शेवटचं आता म्हणूया, बाधयोग्य. बाधयोग्य आहे. थोडंसं ज्ञान निवर्ते आणि बाधयोग्य पुन्हा मी जसं म्हणालो मागच्या वेळेला, की ही लक्षणं म्हणजे सूक्ष्म पदर आहेत. फार फरक तसा त्यांच्यात नाहीये. पण ती बाधयोग्य आहे म्हणूनच ती ज्ञान निवर्ते विचार केला तर. पण बाधयोग्य अजून एक तिचं लक्षण. आता इथे बाध शब्द मी जसं म्हणालोय शेवटची 2 लक्षणं साधक म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. हे लक्षण आपण छान समजून घेऊया शेवटचं. बाधयोग्य. बाध शब्दाचा अर्थ काय? पदार्थ दिसत असूनही त्याच्याबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय होणं, त्याला बाध असं म्हणतात. थोडं मी थांबतो कारण शब्द कदाचित कठीण वाटत असतील. पदार्थ दिसत असूनही, आता पुन्हा मगाशी मी बोलल्याप्रमाणे दृश्य असा अर्थ दिसत असणे असा करायचा नाही. नुसतं दिसतं ते नव्हे. मगाशी केली आपण विचार सगळा.
पदार्थ दिसत असून, ऐकू येत असून, त्याचा विचार करता येत असून, जे काय तो आपण पाहिलं. पुन्हा जात नाही मी तिकडे. असं असून त्याच्याबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय, महत्वाचा शब्द आहे. दृढ मिथ्यात्व निश्चय. त्याला म्हणायचं बाध. त्यामुळे बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ते समजून घ्यायचं. तर बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. की हे दिसतंय, मला कळतंय, हे जग मला अनुभवायला येतंय, पण माझा दृढ निश्चय झालेला आहे की हे मिथ्या आहे. ते जसं दिसतंय तसं ते खरं नाही. जसं ते पाणी मला दिसतंय, पण हे मृगजळ आहे. नेहमीचा आपला दृष्टांत. मला हे एकदा कळलं, की जसं त्या पाण्याविषयी आपण ना अनुकूल विचार करतो आपण, ना प्रतिकूल विचार करतो. अशा भावनाच उमटत नाही आपल्या मनामध्ये. का? कारण त्यातलं सत्यत्व निघून गेलेलं आहे. त्या पाण्याचं जे सत्यत्व आहे ते त्यातलं निघून गेलं आहे. त्यामुळे एक सुंदर दृष्टीचा भ्रम ज्याला म्हणतो आपण, असं म्हणून आपल्याला त्याचं कौतुक सुद्धा वाटतं. आपण कौतुकाने पाहतो, कारण मृगजळाचा दृष्टांत फार उत्कृष्ट आहे याच्यासाठी, की अनेक वेळा बोललोय आपण हे सुद्धा, की जरी मला कळलं हे मृगजळ आहे, तरी ते दिसायचं बंद जसं होत नाही. तसं या मायेचा बाध केला म्हणजे ती दिसायची बंद होत होते असं नव्हे. फक्त त्यातलं सत्यत्व जातं. म्हणजेच दुसऱ्या भाषेत दृढ मिथ्यात्व निश्चय होतो. आणि मग एक सुंदर दृष्टीभ्रम म्हणून जसं आपण त्या मृगजळाकडे पाहतो, की अरे, बघा मला कळलं हे पाणी नाहीये, पण तरी किती सत्य वाटतंय अजूनही. ते पाण्यासारखं हलतं काय, त्याच्यात प्रतिबिंब काय दिसतात त्या झाडांची, सगळं. त्या पाण्याचे जे गुणधर्म आपल्याला माहिती आहे, ते सगळे तिथे प्रतीत होतात आपल्याला. पण आपण जसं त्याच्याकडे कौतुकाने पाहतो, तसं हे जे जग आणि त्याच्यात असणारे सर्व घटक आणि त्याच्यात होणाऱ्या सगळ्या घटना, ज्याला शास्त्रामध्ये माया कार्य असं म्हणतात. मायेचं हे कार्य आहे. हे जगत हे मायेचं कार्य आहे. मायेने निर्माण केलेलं आहे. माया तिचं उपादान कारण आहे. फार अजून शास्त्रीय भाषा वापरायला लागलो. हे माईक आहे असं जेव्हा कळतं, तेव्हा त्याचा आपल्यावर होणारा परिणाम नाहीसा होतो. त्याची तीव्रता निघून जाते. आणि मग आपल्याला संत जे सांगतात, काय सांगतात? जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचं. मगाशी आपण जसं म्हणालो, की त्या मृगजळाचं मग आपण जसं कौतुक पाहतो किंवा त्या जादूगाराच्या प्रयोगाचा तो दृष्टांत घेतला, तर आपण कौतुकाने त्या प्रयोगाकडे पाहतो. पण आपल्याला माहिती असते सत्य नाहीये, हात चलाखी चालू आहे काहीतरी. पण कौतुकाने आपण पाहतो तो खेळ. आनंदही घेतो त्याचा. तसं जैसी स्थिती आहे तैशा परी आहे. म्हणजे देहरी खाटल्यावरी नव्हे. आधीच परमार्थावरती फार आरोप होतात. मी माझं जे कर्म आहे, माझी जी कर्तव्य आहे, ती सर्व पद्धतीने माझ्या सर्व क्षमता वापरून नव्हे, जास्तीत जास्त नवीन क्षमता संपादन करून, ज्ञान संपादन करून, ते कर्म केल्यानंतर त्याला जे फळ प्राप्त होतं, त्याचं वर्णन करणारी ही ओवी आहे बरं. जैशी स्थिती राहे, नाहीतर पुन्हा कोणाच्या हे गैरसमज कुठे राहू नये म्हणून थोडंसं जास्त बोलावं लागतं. कारण परमार्थावर आरोपही केले जातात, की परमार्थाने मनुष्य काय होतो? प्रारब्धाधीन, निभळट, आळशी असं अजिबात नाही. विचारा ज्ञानेश्वर महाराजांना. "ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे" माऊली म्हणते. इतकं उत्कृष्ट कर्म करा तुमच्या वाट्याला आलेलं, की त्याच्या डोक्यावर ओझं चढलं पाहिजे. कोणाच्या? जगन्नाथाच्या. तो आला पाहिजे घरी पत्ता विचारत, कुठे राहतात? आला होता एकाच्या घरी. काय नाव आहे त्याचं? पुंडलिक. त्याची सेवा सुरू होती. काय केलं त्यांनी? वीट फेकली. या हो, बसा सोफा सेटवर. टीव्ही बघा, थोडा चहा घ्या. हं. गरज असेल तर उभे राहा विटेवरती. कोण कोणाला सांगताय? परमपूज्य काका माझे सद्गुरू नेहमी हे उदाहरण देतात. का देतात माहिती आहे? आपणही जातो त्याच्या दर्शनाला पंढरपूरला. आपल्या दर्शनाचा जो रुबाब आहे, 10-12 तास त्या लाईनमध्ये धक्के खाऊन, खिसे कापूपासून आपला खिसा सांभाळत, पाकीट सांभाळत, अखंड त्रास सहन करत,
मग तो पोलीस धक्का देणार, मग तो बळवा आपल्या मानेवर हात ठेवणार, तो डोकं आपटणार, चला निघा इथून. हा जो एक रुबाब आहे आपल्या दर्शनातला आणि त्या पुंडलिकाच्या दर्शनातला रुबाब पहा. उभा आहे तिथे युगानुयुग. ऐसा कीजे की जगन्नाथ भरू पडे. मला तेवढंच फक्त आता बोलायचं आहे, तेवढाच पैलू वापरायचा आहे, की असं कुठे समज राहू देऊ नका. परमार्थ हेच सांगतो, यज्ञ तोची देव जाणावा. समर्थ म्हणतात. गोंंदवलेकर महाराज म्हणतात, "यत्न कसून करीन मी." म्हणतात की नाही? मग मात्र पुढे म्हणतात, "यश दे रामा न दे तुझी सत्ता." तेव्हा आहे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तूप आहे संचिताचे. मगाशीच आपण बोललो, फलाची अपेक्षा कारण मी त्याला अर्पण केलेलं आहे. आणि मग पुढे एकनाथ महाराज म्हणतात, "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला." हे चरण आता आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दन सिग्नेचर सही एकनाथ महाराजांची, त्यांच्या सद्गुरूंचं नाव घेतात नेहमी ते, एका जनार्दनी. त्याचं वर्म असं आहे, की जेव्हा संत एकनाथ महाराज आपल्याला असं म्हणतात, तेव्हा ते प्रारब्धाचा नाश झाला असं म्हणतात आहे का? अभ्यास पहा कसा करायचा असतो. आपण मायेचा विचार करतोय हां. ती ज्ञाननिवर्त्य कशी आहे, हे झाल्यानंतर ती बाधयोग्य आहे याचा विचार करतोय. आणि मायेचं एक काय म्हणूया, मोठी अभिव्यक्ती प्रारब्ध नावाची जी एक भगवंताची, ईश्वराची व्यवस्था, ज्याचा आपण सर्वजण रोज सामना करतो आहोत. मग एकनाथ महाराज काय म्हणतात, प्रारब्धाचा नाश होतो असं म्हणतात का हरिकृपा झाली म्हणून? नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपेत त्याचा नाश झाला. म्हणजे काय? प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतो, प्रारब्धाचा नाश होत नाही. या निमित्ताने आपल्याला काही गोष्टी शिकत जायच्या. प्रारब्ध बदलण्यासाठी परमार्थ नाही. मग त्याच्या भोगाचा नाश होतो म्हणजे काय होतं? पुन्हा तेच जे अनुकूल आणि प्रतिकूल जे मला त्या भोगाबद्दल माझ्या प्रतिक्रिया असतात, त्याचा नाश होतो. कारण आता दृढ मिथ्यात्व निश्चय झालेला आहे. हे मिथ्या हे कळलेलं आहे. त्याचा बाध झालेला आहे. आपण बाधयोग्य शब्द वापरतो. कारण प्रारब्ध अनिवार्य असतं, बलवत्तर असतं. पण त्याचा भोग मी स्वीकारलाच पाहिजे, असं बंधन माझ्यावरती नाही. एक फार सुंदर विषय आहे परमार्थाचा. वेदांताचा तर इथेच तर वेदांताची गरज आहे खरं आपल्याला. प्रारब्ध भोग माझ्यास आणून ठेवणार आहे. अकस्मात होणारं होऊनी जाते. मनाचे श्लोक समर्थ. होतात ना, घटना घडतात. आपल्याला आवडो का न आवडो, अचानक घटना घडतात की नाही आपल्या आयुष्यामध्ये. मग त्या अनुकूल असतील, प्रतिकूल ह्या आपण आपल्या प्रतिक्रिया आहेत त्याला. त्या प्रारब्धानुसार आणि प्रारब्ध सुद्धा कशाचं बनतं ते आपल्याच कर्माचं बनतं. हाही विचार आपण खूप वेळा केलेला आहे. त्यामुळे प्रारब्ध अनिवार्य आहे. प्रारब्ध बलवत्तर आहे. पण त्याचा भोग मी स्वीकारला पाहिजे असं बंधन माझ्यावरती नाही. हे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मनुष्याला आहे. हे इतर योनीमध्ये नाहीये. म्हणून त्यांना भोग योनी म्हणतात. केलाय आपण एकदा विचार. आता आज संकष्टी चतुर्थी आहे. त्या वाघाने आज बकरी खाल्ली नाही. त्याला काही पुण्य प्राप्त होतं का? उपास केला म्हणून? नाही. मग त्याने बकरी मारून खाल्ली. मग त्या वाघाला पाप लागतं का? नाही. कारण ती योनी बनवलेलीच त्याच्यासाठी आहे. त्या योनीसाठी ते अन्न म्हणूनच ते आहे. आणि ते शहाण्यासारखं पोट भरेस्तोवरच खातात. त्याच्या पुढचे उद्योग जो करतो त्याला माणूस असं म्हणतात. ते जाऊ दे. पण सांगून टाकतात विषय निघाला. परमपूज्य काका नेहमी दृष्टांत देतात. तुम्ही कधी पाहिलं असेल, गोठा पाहिला असेल, 7-8 गायी, म्हशी बांधलेल्या असतात. त्यांना ते मध्ये खायला टाकतात. काय ढेप म्हणा, चारा म्हणा काहीतरी टाकतात. तर त्या गायी कधी-कधी एकमेकींना ढोशाही देतात ते खाताना, की मला खाऊ दे जास्त तुझ्यापेक्षा. असं होतं त्यांचं थोडं. पण ते झालं की शांतपणे नंतर बसतात रवंथ करत. भांडत नाहीत. जे आपण करतो. तू माझ्यापेक्षा जास्त खाल्लं, तुझ्यामुळे मला कमी मिळालं. ते माणसाचं काम आहे. असो, ती भोगयोनी झाली. पण आपण त्या योनीत नाही, भाग्यवान आहोत. शिकतोय की नाही विवेक चूडामणीमध्ये. मनुष्यत्वं, मुमुक्षुत्वं, पुरुष संश्रयः. 3 भाग्यवान गोष्टी लाभलेल्या आहेत आपल्याला. त्यामुळे माझ्यावरती बंधन नाहीये. प्रारब्ध बलवत्तर आहे मान्य, पण त्याचे भोग मी स्वीकारलेच पाहिजे असं बंधन माझ्यावर.
रामकृष्ण परमहंस कॅन्सर झाला होता त्यांना. तुम्हाला कल्पना नसेल, माहिती असेल चरित्र तर छान, नसेल माहिती तर त्यांना कॅन्सर झाला होता. स्वामी विवेकानंदांना दम्याचा त्रास होता अनेक वर्ष शेवटपर्यंत. स्वामी स्वरूपानंद पावसचे, अनेकांना माहिती असेल, परवाच उल्लेखही झाला होता त्यांचा विवेक चूडामणीमध्ये. कित्येक वर्ष ते अंथरुणाला खिळलेले होते. माझे सद्गुरू परमपूज्य काका त्यांना पावसला जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की इतके क्षीण झालं होतं त्यांचं शरीर, की आपण चादर जी घालतो ना गादीवरती, चादर घालतो त्यापेक्षा छान घालतो. त्याला एकही घडी नसते कुठे. शुद्ध मराठीत त्याला फोल्ड असं म्हणतात. तर ते त्यांना त्या अंथरुणावर एकदा झोपवल्यानंतर त्या चादरीतला घडीसुद्धा पडत नसे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय सुरू आहे, इतकं त्यांचा देह क्षीण झालेला होता, की त्यांना तेवढा सुद्धा तो हलवता येत नसे. का दिली 3 उदाहरणं मी? अजून अनेक उदाहरणं मी देऊ शकतो तुम्हाला. हे सांगण्यासाठी फक्त, की प्रारब्ध किती बलवत्तर असतं, की जे संतांना, सद्गुरूंना सोडत नाही, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? प्रभू रामचंद्र ज्यांनी मानवी अवतार धारण केला, काय केलाय? हेच दाखवलेलं आहे आपल्याला. काय? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर ह्या दृष्टीने पराधीन प्रारब्धाच्या दृष्टीने. पण हे जे संत ज्यांची नावं आता मी घेतली, त्यांच्या अंतःकरणाची स्थिती मात्र निर्विकार, तसंच शांत, तसंच प्रसन्न. प्रारब्धाने त्यांनाही सोडलेलं नाही, प्रारब्ध आपल्यालाही सोडणार नाही. पण आपण शिकतो हे आहोत, ती बाध योग्य आहे, तिचा बाध करायचा आहे. म्हणजे मग होतं काय? तर त्या ज्या प्रतिक्रिया होतात ना, ज्या घटना घडतात माझ्या आयुष्यामध्ये, जे प्रसंग माझ्यासमोर येऊन उभे राहतात, त्याला ज्या प्रतिक्रिया आहे, त्या तरंगाच्या पातळीवरती उठतात. त्या संतांच्या, त्या जीवनमुक्तांच्या. त्याची कधी लाट होत नाही. मी जसं मगाशी म्हणालो. मग ते काय दगड होतात का? त्यांचं अंतःकरण दगडासारखं असतं का? त्यांना काहीच कळत नाही का? म्हणजे शुद्ध मराठीत नो इमोशन्स? असा त्याचा अर्थ नाही. तेही मनुष्यच आहेत. कळतं त्यांना सुख काय, दुःख काय, फरक कळतो त्यांना. त्यांना सुद्धा कळतो. पण एखादा छोटासा तरंग असावा. तसं आपल्याला माहिती आहे, एखादं शांत सरोवर असेल, एखाद्या कोणीतरी येतो दगड टाकतो त्याच्यामध्ये. तरंग उठतो की नाही त्या थोड्याशा गोल-गोल त्या लाटा धरून. तरंग पण ते लगेच एक 2-3 मिनिटामध्ये ते पुन्हा शांत होतं. याच्या विरुद्ध समुद्राच्या लाटा विचार करा. त्या समुद्राच्या लाटा म्हणजे आपलं अंतःकरण आणि शांत सरोवर म्हणजे संतांचं अंतःकरण. शिवाजी महाराजांचं निर्याण झालं, तेव्हा झालं ना समर्थांना? आहे वर्णन आहेत वाचा. मी काय माझे सद्गुरू नेहमी सांगतात, परमार्थात काय होणार आहे आणि काय होणार नाही याचं स्पष्ट आपल्या मनामध्ये चित्र असलं पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का? काहीतरी अवाजवी आपल्या कल्पना असतात परमार्थाबद्दल आणि जे कधीच घडणार नसतं त्याची आपण वाट बघत बसतो आणि जे खरं घडायला हवंय त्याचा पाठपुरावा आपल्याला करता येतो. ठीक आहे, समर्थांना दुःख झालं शिवाजी महाराजांच्या निर्याणानंतर. ते महाराष्ट्राचं आता काय होणार आहे? महाराष्ट्राचा एक फार मोठा वाली या समाजाचा गेला ह्या दृष्टीने झालं असेल. ठीक आहे, मान्य आहे. पण झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. निवृत्तीनाथांना उठला की नाही तरंग? उठला ना. हे मी का सांगतोय? तरंग उठणं गैर नाही आहे. आपण मनुष्य आहोत. आपल्याला अंतःकरण आहे. कळणार आहे आपल्याला सुख काय, दुःख काय, दोनमधला फरक काय वगैरे. पण त्याची लाट होत नाही. लाट झाली की वाहवत जातो माणूस, वाहत जातो त्याच्यात आणि ती लाटेचं एक वैशिष्ट्य आहे, ती जितक्या वर नेते तितक्या वरून खाली आपटते मग ती. 5 फुटाची असेल तर 5 फुटावरून, 100 फुटाची असेल तर 100 फुटावरून खाली आपटावं लागतं. अशी लाट अंतःकरणामध्ये न होणं, केवळ तरंगाच्या पातळीवरती ते राहणं, ह्याला साध्या भाषेत म्हणतात अंतःकरण निर्विकार स्थितीत राहणं आणि याला एक अतिशय सुंदर शब्द परमार्थामध्ये आहे, जो मी आता आणतोय आपल्या चिंतनामध्ये, जो कदाचित पुढे बऱ्याच वेळा वापरला जाईल. त्याला बाध समाधी असं म्हणतात. बाध समाधी. आपण समाधीचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यावर अजून बोललेलो नाहीये. पण सविकल्प, निर्विकल्प समाधी आहे. त्याला संप्रज्ञात, असंप्रज्ञात म्हणतात.
त्याचे पुन्हा अजून प्रकार पडतात. शब्दानुविद्ध, शब्दाननुविद्ध, सविकल्पचे वगैरे, वगैरे. आता मला तिकडे जायचं नाही. पण ह्या समाधींबद्दल आपण खूप ऐकलेलं असतं. आपल्याला खूप कुतूहल पण असतं त्याच्याबद्दल. आपल्याला एक जिज्ञासा पण असते त्याच्याबद्दल. कारण आपल्याला अशा गोष्टींबद्दल वाचायला खूप आवडतं. विशेषतः एक मानवी स्वभाव आहे आपल्याला, की जिथे बरं हे वाचताना कुठेतरी मनामध्ये असतं, की म्हणजे त्याचं आपण वर्णन म्हणून ते वाचतो फक्त. त्याचे प्रकार काय, मग ह्याच्यात काय होतं, त्याच्यात काय होतं. पण कुठेतरी मनामध्ये माझा त्याचा काही संबंध नाही. असू द्या तुमचं ते समाधी-बिमाधी सगळं छान आहे. हेच प्रकरण थोडंसं त्या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीकडे पण जातं. कारण कुंडलिनी शक्तीचा जो अधिकारी सांगितलेला आहे, तो फार वेगळा आहे. भगवद्गीता आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय विशेषतः ज्ञानेश्वरीचा. कारण भगवद्गीतेत तो विषय इतका सविस्तर आलेला नाहीये, जितका माऊलींनी सविस्तर वर्णन केलं ज्ञानेश्वरी. वाचून घ्या. हठयोगाचा अधिकारी कोण आहे? काय होतं, थोडंसं ऐकायला आवडत नाही आपल्याला, पण अधिकार नसताना आपण जे करायला जातो, त्याचा परिणाम होत नाही. मग ते फक्त माहिती या पातळीवरती राहून जातं. ठीक आहे, हां, माहिती मिळाली मला 4 गोष्टी माहिती झाल्या. उद्या कुठे बर्थडे पार्टीमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या दिवाळीच्या पार्टीमध्ये मुद्दाम शब्द वापरतोय. पुढे 10 लोकं भेटले आणि कुंडलिनीचा विषय निघाला, तर जास्त ज्ञान माझ्याजवळ आहे हे मला दाखवता आलं पाहिजे ना. एवढाच त्याचा उपयोग फक्त, बाकी काही नाही. माझ्या सद्गुरूंनी जे ध्येय समोर ठेवलंय ते बाध समाधीचं ठेवलं. म्हणून मी इतकं सगळं बोलतोय. कारण एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, "ताठस्थ या नाम समाधी ती मूर्खांची परमावधी." नावं ठेवणं सुरू नाहीये हां. स्पष्ट करतोय काही गोष्टी. अधिकाराबद्दल बोलणं सुरू आहे आणि विशेषतः निर्विकल्प समाधीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, की त्या काळी फक्त अनुभव येतो. त्या काळी अनुभव येतो. त्या काळी आनंद प्राप्ती आहे. पण व्युत्थान पावल्यानंतर, त्यातून व्युत्थान पावल्यानंतर हे जग मला सत्यच वाटत असेल, तर पुन्हा सुरू, जे इतके वर्ष सुरू आहे. मग हे थांबवायचं असेल तर त्याला बाध समाधी म्हणतात, ज्याचं आत्ता सगळं वर्णन आपण आत्ता ऐकलं. बाध. आणि प्रारब्धाचा जोपर्यंत पूर्ण क्षय होत नाही, तोपर्यंत आपला देह सुद्धा नष्ट होत नाही. हे एक अजून एक भीती असते बरं का मनामध्ये कधी-कधी, किंवा समजा मी बसलो ध्यानाला, नामस्मरणाला बसलो, ध्यानाला बसलो, जे काही आपलं साधन असेल. काका म्हणतात ते आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास. अशी एक शंका आहे तेव्हा. चुकून ज्ञान झालं आणि आटोपलं प्रकरण आपलं, तर काय करत हा देह संपला. असं होत नाही. प्रारब्धाचा जोपर्यंत पूर्ण क्षय होत नाही, कारण प्रारब्ध देहाला धरून असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. कारण देह मिळालेलाच प्रारब्धामुळे आपल्याला. तेही आपलं बोलून झालेलं आहे. इट इस बाय कंपल्शन, नॉट बाय चॉईस. कर्मविग्रह. तर प्रारब्धाचा पूर्ण क्षय झाल्याशिवाय देह नष्ट होत नाही आणि प्रारब्ध हे केवळ भोगानीच जातं, ज्ञानानी नाही. आत्ताचा आपला मुख्य विषय तो सुरू आहे. जीवनमुक्त आपण 3 नावं, 3 उदाहरणं घेतली आपण. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद झाले, स्वामी स्वरूपानंद झाले. अनेक संतांचे तुम्ही चरित्र बघाल, तर मी तुम्हाला उदाहरणं आज आत्ता देहात असलेल्यांची पण मी उदाहरणं देऊ शकतो. मुद्दाम देत नाहीये फक्त. प्रारब्धाने त्यांनाही सोडलेलं नाही. म्हणून काही गोष्टी स्पष्ट करायच्या आपल्या मनामध्ये, की प्रारब्ध बदलण्यासाठी परमार्थात यायचं नाही, कारण अशक्य आहे. आता प्रारब्धाचे प्रकार आहेत. सोडून देऊया ते सगळे अनिच्छा, परेच्छा वगैरे. जाऊ दे, तो वेगळाच विषय आहे. तिकडे नाही जायचं. पण वेदांत आपल्याला सांगतंय, की पहिली गोष्ट, प्रारब्धाचा क्षय झाल्याशिवाय देह संपत नाही आणि दुसरं, प्रारब्ध कशाने जातं मग? क्षय होतो कशाने प्रारब्धाचा? भोगाने. म्हणजे काय? प्रारब्धाचा भोगूनच होतो. ज्ञानाने सुद्धा ते जात नाही. पण आत्ताच मी बोललो, भोगाने होतो म्हणजे काय? ते आणून देणार आहे. ते स्वीकारायचं की नाही माझ्या हातात आहे. भोग भोगलेच पाहिजे अशी जबरदस्ती माझ्यावरती नाही. पंचदशी आपल्याला सांगते, यदी विद्या पन्नुवित जगत प्रारब्ध घातिनी तदा स्थानं तु मायात्व बोधेन तद पन्नुवः.
तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे पंचदशीतलं आणि त्यातला हा श्लोक क्रमांक 179. यदी विद्या पन्नवित जगत प्रारब्ध घातिनी. अर्थ आहे की अध्यात्म विद्येनी, परमार्थशास्त्रानी जर जगताचं भानच नष्ट केलं असतं तर तिने प्रारब्धशास्त्राचा घात केला असता, असं झालं असतं. कल्पना करा, आपण बाध समाधी समजून घेतो आहोत की मला ज्ञान झालं म्हणून या जगताचा नाश होणार नाहीये. मग काय होणार आहे? बाध होणार आहे. कारण अध्यात्म विद्या मला प्राप्त झाली म्हणून जगताचं जर भानच नष्ट झालं असतं तर प्रारब्धशास्त्राचा घात झाला असता. मग काय होतं, तर जगत माईक आहे हे ज्ञान मला होतं. बरं, हे अजून एक त्याचा एक छान पैलू आहे. आत्ता नाही आपला विषय, पण तेवढा उल्लेख करून जातो फक्त, की जगत माईक आहे किंवा दृढ मिथ्यात्व निश्चय असं आपण मगाशी बोललो. हा केव्हा होतो माहिती आहे? जेव्हा सत्याचं ज्ञान होतं. ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे, जी आत्ता आपल्या बोलण्यात येत नाहीये. पण जोपर्यंत हे मिथ्या आहे हे कसं कधी कळतं? जेव्हा सत्य काय आहे हे कळतं, तेव्हाच हे मिथ्या कळू शकतं. कल्पना करा. त्यामुळे सत्याचं ज्ञान जेव्हा होतं, जगत माईक आहे असं ज्ञान होतं, तेव्हा जगताचं म्हणजे ज्याला म्हणतात जगत भान नष्ट होत नाही. आणि कल्पना करा, असं जर झालं असतं, तर आपण ज्यांना संत म्हणतो, सद्गुरू म्हणतो, ज्यांनी या जगतामध्ये इतकं कार्य केलं, केलं की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांबरोबर काय केलेलं आहे? तीर्थयात्रा केलेली आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, अनेक अभंग रचना, किती रचना केलेल्या आहेत. अनेक संतांनी अनेक प्रकारचे कार्य आजही करतात आहेत. हे घडलं असतं का? कल्पना करा, जर जगत भान त्यांचं गेलं असतं. प्रत्यक्ष अनुभवाकाळी जगत भान जातं, तो भाग वेगळा. आपण आता बाध समाधीबद्दल शिकतो. पण नंतरही जर ते जगत भान गेलेल्याच अवस्थेत असते, तर हे कार्यच करू शकले नसते. बरं, आता हे जे बाह्य जगताविषयी आपण विचार करतोय, तसं आपल्या आतमध्ये पण आहे ना. आपल्या आतमध्ये आपल्या बुद्धी संबंधाने, आपल्या बुद्धीमुळे आपल्याला काय वाटतं, मी कर्ता आहे. एखाद्या कर्माचं स्वतःला आपण कर्ता समजतो. प्रचंड कर्तृत्व घेतो मी स्वतःमध्ये. मी भोगता आहे, कारण कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्व घ्यावंच लागतं. हा अजून एक नियम आहे, तोही शिकलोय आपण. हे जे संसार धर्म माझ्या ठिकाणी दिसतात, ते धर्म माझे नाही, तर बुद्धीचेच आहेत. कारण मी कोण आहे? मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. हे जे धर्म दिसतात माझ्या ठिकाणी, कर्तृत्व म्हणा, भोक्तृत्व म्हणा, हे कोणाचे आहेत? हे बुद्धीचे आहेत, अंतःकरणाचे आहेत. आणि या बुद्धी उपाधीचा संबंध जर सुटला माझा, तर मी ब्रह्मरूपच आहे. ह्याप्रमाणे आपल्या बुद्धीचा किंवा अंतःकरणाचा बाध करून, आता एक शब्द आणतोय मी, हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला शिकत-शिकत. चिदाभासाचं किंवा जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होतं. त्याला एक फार मोठा शब्द आहे शास्त्रामध्ये, बाध समानाधिकरण म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण नंतर कधीतरी, आत्ता वेळ नाही आपल्याकडे. पण आपण बाधयोग्य हा जो एक शेवटचा हे बघतो आहे, त्याचा सारांश थोडक्यात सांगायचा झाला तर माया ही बाधयोग्य आहे. जीवनमुक्त जे असतात ते या जगाकडे बाधिताच्या अनुवृत्तीत, छान शब्द आहे तो, बाधितानुवृत्ती असा तो शब्द आहे. बाधिताच्या अनुवृत्तीत म्हणजे हे मिथ्या आहे अशा अखंड निश्चयामध्ये राहतात. अनुवृत्ती म्हणजे सातत्याने, जसं हारामध्ये फुलांची अनुवृत्ती असते, एकापाठोपाठ एक फुलं असतात तसं. अखंड. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ही श्रुती तर खूप वेळा पाहिली आपण. होणाऱ्या प्रत्येक बोधाच्या मागे तो बुद्ध म्हणजे तो आत्मा आहे, याचं अखंड ज्ञान त्यांना असतं. त्यामुळे होणारा जो बोध आहे तो अनुकूल प्रतिकूल परिणामच करू शकत नाही त्यांच्यावरती. आणि अशा निश्चयासह ते जगात कार्य करत असतात. हे जीवनमुक्त जे असतात, संत असतात, सद्गुरू असतात. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, गोरोबा काका असतील. महाराष्ट्र संतांचीच भूमी आहे. ह्याला म्हणायचं बाध समाधी. आणि बाध समाधी सिद्ध होऊ शकते कारण माया बाध योग्य आहे. हे तिचं आपण लक्षण बघत आहोत. आणि आपली वेळ झालेली आहे, तर आपण इथे थांबूया. मायेची सर्व लक्षणं आपली बघून झालेली आहेत. एक अंतवान म्हणून एक अजून एक आहे, मी म्हणालो, पण त्याचा विचार करण्याची गरज नाही वेगळा, पण त्याचा ज्ञान निवर्तेमध्ये काहीच फरक नाही.
आणि आता या मायेचा साधक म्हणून मी कसा विचार करावा, हे सगळं आपल्याला छान कळलं. मायेचे संपूर्ण स्वरूप आपल्यासमोर उभं राहिलं आपल्या दृष्टीसमोर. विस्मरण होत असेल तर मुद्रण उपलब्ध आहेत. ती पुन्हा ऐकू शकतो आपण. पण आता हे सगळं कळलं, पण आता एक साधक म्हणून मी काय करायला हवंय नेमका? हा विचारात आपला पूर्ण नाही होऊ शकला. तो आपण पुढच्या वेळेला घेऊया आणि मग माया हा जो विषय आहे, तो या मालिकेचा भाग म्हणून आपण तिचा विचार संपवूया पुढच्या वेळेला आणि आज थांबू. आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. आपलं मार्गदर्शन नेहमीच अतिशय मोलाचं असतं आम्हा सर्वांसाठी. आणि तुम्ही म्हणालात तसं बाद समाधी, त्याला अजून सहज समाधी, चेतन समाधी अशी पण नावं दिली जातात. आमचे सद्गुरू त्याला चेतन समाधी म्हणतात. तसंच जड समाधीमध्ये फक्त तेवढ्यापुरतं, जसं तुम्ही म्हणालात की एकदा त्याच्यातून बाहेर आल्यावर परत जगाशी तुम्ही समरस होता आणि सतत चैतन्याशी एकरूप राहण्यामध्ये जे काही आपल्या सद्गुरूंकडनं कार्य घडतं, आपल्यामध्ये बरेच जणांना कदाचित सद्गुरू प्राप्ती झालेली असावी. तर आपल्या सद्गुरूंकडे बघितल्यावर आज मंगेश दादा काय सांगत होते याचं नक्कीच अनुभव आला असेल किंवा ते आठवलं असेल याने. आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळणार आहोत. अमृता, आली आहेस तू? जय श्री हो. हा, जय श्रीराम. सो अमृतानी आज आतापर्यंत आपल्याला भजन सेवा दिलेलीच आहे. याच्या आधी सुद्धा तिची आता बऱ्यापैकी आपल्याला ओळख होत चालली आहे. अमृता बेएरियामध्ये राहते. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अमृताने ठरवलेलं आहे की रा.सी. सोमय्याजी यांनी लिहिलेलं तुझं मागतो मी आता हे गणेश वंदन करणारं भक्तिगीत आपल्या सगळ्यांपुढे सादर करायचं. सो अमृता, तू तयार असशील तर आपण सुरुवात करूया. जय श्री राम मंगेश दादा, आपल्या चरणी साष्टांग नमन. तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक गंधा तुझं मागतो मी आता, मागतो मी आता तुझं मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुढावी गणपती. तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती, संगती मज द्यावी एक गंधा तुझं मागतो मी आता. धरणी धरायसे द्यावे, हे धरणी धरायसे द्यावे, हे सर्वांभूती लीन व्हावी. तुझ शरण 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 पतित मी जाण, पतित जाणारो, पतित मी जाण, पतित जाण मज द्यावे एक गंधा तुझं मागतो मी आता. तुझा अपराधी
खरा तुझा अपराधी मी खरा आहे इक्षुच्या पदरा माझी येऊ दे करुणा तुझ लागी गजानना गजानना तुझ लागी गजानना गजानना मज द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. खूपच सुंदर. अमृता, नेहमीप्रमाणे तुझी भजन सेवा खूप सुंदर झाली. खूप खूप धन्यवाद भजन सेवेबद्दल. आता आपण